एक दोन फुलांचं छान येतो याच्यात फोटो. अण्णा हो अण्णा. आणणार पण आणायची कशी? हो अण्णा इकडे कुठं? हा इकडं जरा आलतो म्हणलं इकडे येऊन जावं. हवा येऊन द्याला कसं चाललंय बघूया म्हणलं. आपल्याला बोलवतात ना इकडं मार्गदर्शनाला, सारखं आपलं माझ्या मागे लागलेले असतात. हो म्हणलं आलो आपला. एवढं म्हणजे अरे ओळख आहे आपली, स्पेशल ओळख आहे. हं? मग मागाशी तो सिक्युरिटी वाला बांबू घेऊन तुमच्याशी काय बोलत होता? बघितलं तुम्ही? हा? ओळखीचा आहे ना आपला, गाववाला आहे तो. त्याला हिथं मीच लावलंय का आम्हाला. मग बांबू घेऊन काय करत होता? ते पण बघितलं काय? हा? हा तो म्हणत होता की आता इकडं मुंबईकडं असा बांबू मिळणार झालाय, तर गावाकडे जर का असला बांबू मिळाला तर माझ्यासाठी तेवढा घेऊन या इकडं असं. असं होय? हा. मग तुमच्या बुडावर का हाणत होता बांबू? पण बघितलं काय? हा? ए, हाणत नव्हता त्यो, मग ते झुरळ बसलं होतं. त्यानं आपलं जस्ट उडवलं, त्याला आपलं असं जस्ट उडवलं. जस्ट नाही हो, जास्तच उडवले तुम्हाला. त्यो जाऊ दे विषय. मेन तू इकडं कसा काय? ते हं? सोनाली कुलकर्णीला भेटायला. तुझा काय संबंध? मामाची पोरगी ना माझ्या. तुझ्या? हा तिचं माझं ठरलंय ए इथं भेटायचं. अच्छा होय. ती म्हणली इथंच राहतो ना बाजूला स्टुडिओच्या, हा. तर मी आली स्टुडिओ मध्ये, मला भेटून जा क्या बात. म्हणून आलतो मी. मागच लागली. क्या बात. सर सेल्फी प्लीज सर. ओके सावकाश 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 या. थँक्यू प्लीज या. काय ऍक्टर ऍक्टर नाही बघतो तू फोटो कशी. वा वा मस्त. हो कुठं कुठं काय भाऊ कदम? हा मग काय माझा पिक्चर आहे? अहो ते तर बोलले त्यांचं आहे. मला तर बघतोच आता बाजू. वा, कसा आहेस? मस्त आहे. बाहेर एवढा कंटाळलो ना फोटो काढून, फॅन सोडतच नाही. आधी काय यार, आता आपण सुपरस्टार आहोत. अरे म्हणजे भाऊ सर आले, मग मी काय करू? फोटो काढा ना. तुम्ही जाऊन काढा, तुम्हाला काढायचं तर. अहो मला वाटतं ते कुशल बद्रिके सरांचे फॅन असणार. हो कन्फर्म. काय हो, कुशल पत्रिकेचे फॅन आहात तुम्ही? हो, मी खूप मोठी फॅन आहे त्यांची. सिंगल असती ना मी लग्नच केलं असतं. शिट यार. घरी बायको बघणारे. आणि कुशालचे किती हँडसम आहेत. अरे भाऊ कदम तर जास्त कॉमेडी नाहीत. बट ते हँडसम नाही आहेत, मग कॉमेडीचं काय? हा बोल आई बोल. अगं देतो ग फराळ, भाऊ कदमला सगळं देणार फराळ मी. बस हा देतो. ए भाऊ कदमला ओळखता तुम्ही? ओळखता म्हणजे एका शाळेत होतो आम्ही. काय सांगता? मग तो जेव्हा इथे ऍक्टर बनायला आला ना, तेव्हा माझ्या बापाने त्याला 150 रुपये दिले होते. अच्छा, त्या ओळखीने तुम्ही आलाय? नाही 150 रुपये घ्यायला आलो. माझी आई म्हणली आता एवढा मोठा झालाय, त्याला पैशाची काय कमी आहे, खरंय. 150 रुपये जाण घेऊन ये. असं. बरोबर आहे. म्हणून त्यासाठी फराळ पण घेऊन आलोय. काही वा वा, फराळ खाता खाता आलाय वाटतं. कसं काय कळलं? हे काय शेव कानावा सांडली बघा. हो, बस आली. हा बोल ना आई. हॅलो, हा बोल. ते फराळाचं राहू दे, त्याकडनं ते 150 रुपये घेऊन ये. अगं घेतो ना, मी म्हटलं का नाही म्हणून. आणि आता 150 नाही, मग व्याज सकट 1.5 लाख रुपये घेऊन ये त्याकडनं. हे ठेव पण. काय बोलती वाट. नाही तर काय, तो कंजूस माणूस, एवढा मक्खीचूस माणूस 1.5 लाख देणार आहे. एक्सक्यूज मी, एक्सक्यूज मी, आपण कोण ऑडियन्स का? हॅलो स्पॉट. स्पॉट एक काम करा जरा,
2 ग्रिल सँडविच सांगा विथ एक्स्ट्रा एक्सक्यूज मी. हॅलो हॅलो, तुमच्याशी बोलतोय. बोला ना, ऐकतोय ना मी. 2 ग्रिल सँडविच सांगा विथ एक्स्ट्रा चीज. बर्गर सांगा 2. एक पिझ्झा सांगा. एक तिरामिसू सांगा आणि एक मायक्रोनीस सांगा. ओके. तुला रे? हे आपलं पोटॅटो फ्राय विथ बन ब्रेड. वडापाव काय? वडापाव पाहिजे? तसं बोला ना. ते घेऊन या प्लीज. एक्सक्यूज मी, घेऊन या. काय मला कळत ना कसला ॲटिट्यूड कसला असतो सिरियसली. कागदी येते कागदी. तो तसं नाही काय, तो असा असतो. हेच आहे ते नाही. ते खायला सांगितलं होतं. एवढंच देतो आम्ही. परवा अक्षय कुमार आता त्यांना पण एवढंच दिलं होतं. बिस्किट हिरेम मला नाही. बर क्रीम वाला नको. तो करायचं नाही, मला आवडत नाही. हा, तरी हवा येऊ देत. बर क्रीम वाला नको. साधं असेल तर आता तर देणारच नाही. शंकरपाळ्या देऊ का चाट बुडवायला? फोटो पाहिजे का? नाही नाही, 150 रुपये पाहिजेत. 150 कसले? अहो असं काय करताय? ओळखलं नाही का मला? नाही, आपल्या दोघांची एकच होती शाळा. मित्र आहेत तुझे. आता काय पिक्चर येतो ना आपला, त्यामुळे ओळख काढतात आता. अहो खरंच सांगतो, तुम्ही नाही का गावाकडनं इथं आला ऍक्टिंग करायला, तेव्हा माझ्या वडिलांनी तुम्हाला 150 रुपये दिले होते, ते घ्यायला आलो मी. अरे मोरदे ना, 150 काय 150. अहो नाही नाही, आम्ही एकत्रच होतो, तर एकाच शाळेत होतो. असं काय करताय? मग तुम्ही नाही का शाळेत असताना दरवर्षी तुम्हाला प्रभात फेरीमध्ये राक्षस करायचे आणि तुल्याचे भ्रष्टाचार, तेव्हाच मी ओळखलं होतं की या माणसात लय ना कलाय. ज्यांना 150 रुपये द्या ना. जाऊन दे. 150 दे ना, आता पुरते दे. कार्ड आहे फक्त माझ्याकडे आता, त्यामुळे वापरू शकतो. मी का देऊ? अरे तुमची लपडी तुम्ही निस्तरा. मला जोक आवडत नाही. हा, दे ना. यार तुमचं तुम्ही बघा ना यार. कमॉन यार, कसं बरं नाही वाटत. अरे कथ्थक क्लासेस, नमस्कार. आम्ही ओळखला तुम्हाला. तुमच्या बायकोला माहिती का बाहेर? एक मिनिट. मी देतो तुम्हाला 150 रुपये. हा हा हा, द्या आणि निघा. देतो. परत कर रे मला. हो हो. तुमच्याकडे जरा 100 रुपये आहेत का? आहेत, पण मी ऍक्टर लोकांना पैसे देत नाही. हा, ते रिटर्न देत नाही. अक्षय कुमारने परवा माझ्याकडून 200 रुपये घेतले, त्यांनी रिटर्न दिले नाही. त्यांची बायकोचा नंबर दिला, त्यांच्याकडून मागू काय? आता 50 देतो. 100 नंतर घेऊन जा. नाही नाही, 50 नाही, 150 पाहिजे मला. एक मिनिट जरा, तुम्ही नीट. सिक्युरिटी आहे, सिक्युरिटी आहे. हा साहेब. हे यांना एक जरा 100 असतील तर द्या, नंतर मी देतो तुम्हाला. अहो आमचेच ठरले नाही, यांना कुठून देऊ? तुमचे किती ठरले? 25,000 दोघांचे. आपल्याला सिक्युरिटीची गरज आहे का? नाही नाही, 25,000 देण्यापेक्षा लोकांचा मार खाऊ ना. दादा अभी हमको जरूरत नहीं है तुम्हारा. अभी हाँ रहेगा तभी बोलेंगे हम. हम जाओ क्या? लोक तर लागतील ना तुम्हाला मारायला. आम्ही बाहेरच आहोत. हो द्या ना, 150 रुपये द्या ना. थांबा ना जरा, 2 मिनिटं थांबा ना जरा. देतोय ना. अरे काय चाललंय तुमचं? हे घ्या, मी देतो तुम्हाला 150 रुपये. एवढ्या सेलिब्रिटी माणसाला तुम्ही त्रास देता म्हणजे काय म्हणायचं? याला म्हणतात फॅन कर. या कोण तुम्ही? अरे परा, मला ओळखलं नाहीस वय? नाही. अरे मी तुझा काका. अरे तुझा काका इसरलास वय? लहानपणी जत्रेत पहिला रोल तुला मी दिलता. मी शूरपणखेचा. ती तुझ्या आयुष्यातली पहिली बाई जी तू केली होतीस, जो रोल तुला मी दिलता. पण पोरा,
तेव्हा काय तू बाई केली होतीस, हा 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 हा. आणि आजकाल तुझी बाई करतोस, छे छे छे, मजा नाही. कुरपणिकेचं काय रोल तुला? मला माहित होतं की मोठा होऊन हा स्वतःच्या खानदानाचं नाक कापणार. त्याची सुरुवात तिकडं झालती, म्हणून मी तेव्हा त्याचं नाक कापलं. अरे काय सेलिब्रिटी माणूस आहेस काय तू, हा? बुटाला होल आहे तुझ्या, काय बोलायचं, काय माणसं काय काय. अरे, बरं झालं जोडी काय एक जरा चहा मिळेल का? अजिबात नाही. काय कलाकार मागले चाय पाणी. ठीक आहे, अर्ध खाऊ. तर थोडं बाहेर बसतात काय? का? ही स्वप्नील जोशींची रूम आहे, ते आलेत. चल आपण तुझ्या गाडीत बसू. चल गाडी टो करून गेली पोलिसांनी. वा, खूप मजा येते आज खरं तर, कारण आज खूप वेगळा आणि खूप मोठा दिवस आहे चला हवा येऊ द्यासाठी. खरं तर चला हवा येऊ द्याच्या या सगळ्या पर्वात खूप आनंदाचे दिवस आपण बघितले की खूप मोठी मोठी माणसं या मंचाला आशीर्वाद द्यायला आली, खूप मोठमोठ्या सेलिब्रिटींनी हा मंच गाजवला. पण आज काहीतरी सर वेगळं घडतंय. बर, सगळ्यांना असं वाटायचं की ही टीम टेलिव्हिजनच्या पडद्यावरती आम्हाला दिसते, पण यातले कलाकार मोठ्या पडद्यावर आम्हाला कधी दिसणार. तर ती वेळ आता आलेली आहे, कारण प्रेक्षकांच्या भेटीला येणारा हा पहिला भव्य दिव्य सिनेमा आहे ज्याचं नाव आहे पांडू. क्या बात है. क्या बात है. क्या बात आहे. सिनेमा माणसाला काय काय शिकू शकतो सर. भाऊ कदम टू व्हीलर येत होती तुला? नाही. त्याला या शॉटच्या आधीपर्यंत टू व्हीलर येत नव्हती. बर. मी त्याला म्हटलं भाऊ तुझी एंट्री ह्याच्यावर आहे, तर भाऊ काय म्हणाला, मला ती येत नाही. म्हटलंय बघ आता खर्च केलाय, आता तुला ह्याच्यावर एंट्री घ्यावी लागेल. तरी त्याला असं वाटत होतं काहीतरी वेगळं करूया का, तर असं थोडंसं त्याच्याही डोक्यात चालत होतं की कुशल चालवेल आणि आपण बाजूला बसू. ही नव्हतीच क्रिएटिव्ह मध्ये. अच्छा. थोड्या वेळाने मी सोनालीला विचारलं, सोनाली तू पण बसू शकते का? हो. मग भाऊ म्हणला मी ट्राय करतो. तर एका सेकंदात सोनालीमुळे ही काही बुलेटचं गाणं पण आहे तुमच्याकडे, काय करणार? त्याच्यात मात्र मी चालवली आहे. क्या बात आहे. म्हणजे हे योगायोग जुळून आलाय. पण एक भव्य दिव्य एंट्री तुमची झालेली आहे. जोरदार टाळ्या तिघांसाठी झाल्या पाहिजे. खूप भारी वाटतंय, खूप गप्पा मारूयात. खूप स्वागत. मी बसण्याची विनंती करतो. तर सगळी मंडळी आलेली आहेत आणि तुम्ही जसं आम्हाला सरप्राईज दिलंय हा सिनेमा देऊन, तसं एक सरप्राईज आम्ही पण देऊ इच्छितो तुम्हाला. एक व्यक्ती या मंचावरती येणार आहे ज्यांचं या मंचावरती झी फॅमिलीवरती प्रचंड प्रेम आहे. नाव कशाला सांगायचं, या. मी सरांना बसण्याची विनंती करतो. सर जोरदार टाळ्या सरांसाठी.
बाकी तुम्ही कसे आहात? मजेत ना? आणि आपला नेहमीचा आपुलकीचा तोच प्रश्न मंडळी. हसताय ना? हसायलाच पाहिजे, कारण घेऊन आलोय आपल्या हक्काचा आपला लाडका कार्यक्रम आपल्या थुकरटवाडीतून, ज्याचं नाव आहे चिंग्स देसी चायनीज सह प्रस्तुत चला हवा येऊ द्या. तर सुरुवात करूयात गप्पांना. आता खर तर भाऊ कुशल ही या मंचावरची मंडळी आहेत आणि त्यांनी इतकी वर्ष सगळ्यांना हसवलेलं आहे. पण या सिनेमात एक वेगळं तुमचं भाग्यही आणि एक चॅलेंज सुद्धा आहे तुम्हाला, असं मी म्हणेन. कारण आता प्रेक्षकांना थिएटरमध्ये तुम्ही ओढून आणणार आहात. काय सांगाल? खूप चॅलेंज होतं खरं तर. एकतर आमचं लक म्हण, भाग्य म्हण, की हा कार्यक्रम करतो चला हवा येऊ द्या. त्याच्यात एवढी कॅरेक्टर झाली हो. आणि तुझे थँक्स त्याबद्दल. वेगळे कॅरेक्टर करून घेतलेस आमच्याकडून आणि मग त्यातून कुठेतरी एक संधी हवी होती की आता आम्ही फक्त 20 मिनिटाचं करतो, आता 2 तासाचा चित्रपट करायचा आहे आणि तो होल्ड करून ठेवायचा आहे. आणि त्याबद्दल विजू मानेचे आभार की त्यांनी निवड केली, कास्टिंग केली की बाबा हा रोल करेल. लोकांना मनोरंजन खूप आहे बघण्यासारखं, खूप एन्जॉय करतील ते. वा वा वा. आणि यात जो पांडू तू साकारलाय भाऊ, तो कसा आहे? तो खूप मजेशीर आहे. म्हणजे लोकांना भाऊ कदम आवडतो ना, तो त्यांना दिसणार आहे. आणि तो आपल्याच घरातला व्यक्ती आहे कोणतरी, आणि तो आपलासा वाटणारा असं ते कॅरेक्टर आहे. खरंय. आणि मजा आली. तिचे आभार मानतो की तिने माझ्याबरोबर काम करायला होकार दिला. काय ह्याच्यावर तुझं म्हणणं काय सोनाली? तो त्यांचा साधेपणा आहे. वा. आणि मोठे मोठे स्टार्स हंबल असतात, त्याचं हे उदाहरण आहे. भाऊ यांचा एक खूप मोठा चाहता वर्ग आहे आणि तो ऑफकोर्स या कार्यक्रमामुळे आहे, पण तो चित्रपटगृहात देखील येणार आहे याची खात्री आहे मला. मी पांडूची उषा आहे चित्रपटात, असंच प्रेम करणारी, त्याच्या साधेपणावरती, निरागसतेवरती पूर्णपणे घायाळ झालेली अशी ती आहे. प्रेम करणारी आहे, तीच गृहिणी आहे. पण ही लॉटरी त्याला कशी काय लागली हा प्रश्न जो लोकांना पडलाय, तो तुम्हालाही पडला असेल, त्याचं उत्तर मात्र मी नाही देऊ शकणार, कारण त्यासाठी तुम्हाला सिनेमा बघावा लागेल की यांना ही लॉटरी कशी लागू शकते. वा 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 वा. नक्कीच. तर कसं आहे, आज निमित्त आहे पांडू सिनेमाचं आणि सेलिब्रेशन झालं पाहिजे. कारण खूप वर्षांनी आपण सिनेमा करतोय आणि आपला सिनेमा आहे, त्यामुळे आमच्या गावातल्या एका विशेष माणसानं एक पार्टी ठेवली आहे पांडूची. बर. आणि त्या पार्टीत शुभेच्छा द्यायला दिग्गज मंडळी येणार आहेत. वा वा. आणि दादा सुद्धा असणार आहेत. बघूयात ना आता ही पांडूची शुभेच्छा पार्टी. तर थुकरटवाडीच्या आमच्या प्रवीण परडेंनी ही पार्टी आयोजित. बघूयात मग आता पार्टीला कोण कोण येणार आहे. भेटूयात प्रवीण परडेंना. अरे पुरींनो, मला बघून घाबरला का काय? दोघी तिघी तर बेशुद्ध पडायचं वाक्य. खतरनाक. एवढे माणसं कश काय आले आज इकडे तुषार? पिक्चर आला ना पांडू, त्याचं प्रमोशन आहे. हा तोच पिक्चर ना ज्याचं डायरेक्शन रामदास पाद्येंनी केलंय. काय? रामदास पाद्ये? ते विजू मानेत. अरे काही बोलता का? मी स्वतः डोळ्यांनी बघितलंय. अरे रामदास, अरे दाखव फोटो. भाऊ केस बघणं सेम आहे. ते नाही, ते कुशल बद्रिके बरोबर व्हिडिओ मध्ये असतात ना. ते व्हिडिओ मध्ये कोण असतो? कुशल बद्रिके असतो त्यांच्या बरोबर. मी आतापर्यंत म्हणतोय तो तुमचा बोलका भावलाय.
कारण बऱ्याच वेळेला हे बोलतात तेच तो बोलतो. म्हणजे हे वेगळे आहेत का? हो हे वेगळे आहेत एव्हीजी आहेत. मजा आहे मंडळी. पांडूचं निमित्त आहे, त्याच्या निमित्तानं आपण इथं धमाल पार्टी ठेवलेली बरं का. हा साधी सुधी पार्टी नाही, आपल्या बॉलिवूडचे मित्र येणार आहे भाऊ. काय सांगताय? पहिल्यांदा भेटूया आपला भाई सलमान. बरोबर पडलं का पा? काय केलंय? अरे हे प्रत्येक वेळेस चष्मा असा काळाचा मागं टाकायचा, चष्मा हरपून जाते राव. आणि प्रत्येक वेळ परवडत नाही ना ते, प्रत्येक वेळ नवीन चष्मा आणायचा कुठं, म्हणून मी हे बांधूनच घेतला. असं टाकला की बरोबर पडते है ना. बरोबर केलंय, पण चेक करत जा, लोक काही टाकतायत त्याच्यात. कचरा कुंडी करून टाकली, पागल झाले का बे? अरे काय लोक सक्सेसफुल माणसानं मागं वळून बघू नये, पण तुम्ही बघत जा. स्वागत नाही करण का बे आमचं? अरे करणार, स्वागत तर करणार भाई, स्वागत तर करणार. येडे का तुम्ही आमच्याकडं आले. काय आले म्हणजे स्वागत तर झालं पाहिजे. अरे तुमच्या बापाने रांगोळी ठेवली होती का याच्यात? अरे हो एक मिनिट. काय चालू काय तुमचं? बोलले ना दादा, स्वागत नाही का रे? मराठी माणसाचं स्वागत आहे भैया. सारखे म्हणतात स्वागत नाही करोगे क्या? हे अरे हे स्वागत नाही रे, हे स्वागत नाही. आमचं डायलॉग असते, स्वागत नाही करोगे क्या हमारा. अरे मी दिसून आलो ना ओरिजिनल सलमान आहे ना. आणि हॅलो भाई, तू पण काम केलं ना राधेमध्ये, आठवतंय ना? अरे मी विसरायचा प्रयत्न करतोय, तुम्ही आठवताही ना म्हणताय. अरे प्रोमोत मी लोकांना म्हणलो होतो मी आहे, पण पिक्चर नंतर सगळ्यांना सांगून दमलो तो मी नव्हे. निलेश साबळेने मिशी लावून रोल केलाय तो. पण माझ्याकडे बघ ना, मी ओरिजिनल सलमान आहे ना, ओरिजिनल सलमान. या पार्टीत आपण फक्त दोघंच आहे का अजून कोणी येणार? अरे नाही, भरपूर लोक येणार आहेत ना भाई. कोण? रणवीर आणि गल्ली बॉय येत आहेत. रणवीर आणि गल्ली बॉय. अरे दोघं एकाच आहेत ना सर. क्रिप्टा वाचत जा ना. रणवीर आणि दीपिका येत आहेत. तिकडून येणार आहेत, तिकडून. काल रिहर्सलला आला असतं तर बरं झालं असतं. रणवीर आणि गल्ली बॉय याचं डोकं. मला मार नका, मार कशाला नाही तो उद्योग. ना पहिला इथं डायलॉगचा पत्ता नाही, तू पाडून ठेवला सगळं. चिडला तो बुवा. हे कोण नाव काय यांचं? अवधूत गुप्ता. पाणीपुरीवाला. पाणी माफ का, अवधूत गुप्ता. गुप्ता. हा प्लीज सर आत बसा, मी भरून देईन ते नंतर.
आले हो साऊथ इंडियन बोलला ना मागच्या स्किटला त्याला साऊथ इंडियन केलं ते डोक्यात आहे त्याच्या तुम्ही हे पाडलं आता स्किट पाडू नका म्हणजे झालं काय बोलते बापले एक मिनिट एक हे काय थर्मामीटर हा हे ते एवढे म्हटलं थंडीचे एवढे कपडे घालून आले तब्येत जरा बरी आहे ना म्हणजे काय झालं काय मलेरिया डेंगू टायफॉइड काही अरे टायफॉइड नाही रे मग अरे अभिनयाची टायफॉइड काय काय अभिनयाची टायफॉइड पण हे कपडेच काय हा? कुठून आणतो फॅशन आहे दादा फॅशन अरे दुरून बोलत जा यार अंगाशी तो खेट घेत पण तू आणतो कुठून एवढे कपडे खतरनाक भांडीवालीकडून आपण नाही का कपडे दिलं भांडी मिळतात मी उलट करतो मी भांडी देतो आणि कपडे घेतो हे मला जॅकेट ना परत दिली आणि घेतले हे पॅन्ट आहे ना हंडा दिला आणि घेतले काय बघूला तुम्ही शूज घेतले तू अरे तू हे सगळं करतो तुझ्या बायकोला माहितीये का हे तुझे धंदे बायको दीपू क्या बोलती अगर मैं यहाँ 2 मिनट और रुकी वेट तो मुझे तुमसे प्यार हो जाएगा फिर से और तुम्हें नहीं होगा फिर से बनी तुम उड़ना चाहते हो दौड़ना चाहते हो लेकिन रुकना नहीं चाहते बनी और मैं भाग नहीं सकती बनी कोण आहे हा बनी अरे फनी आहे फनी फनी कुठला रणवीर रणवीर अरे काय तू माझा नवरा नसतास ना रणवीर तर मी तुला चोर बाजारात विकला असता रे हात नको लावूस मला रणवीर हात नको लावूस ना मला सिलेंडर डोक्यात घालेन तुझ्या कसा घालशील तो सिलेंडर विकून मी हे जॅकेट घेतलंय पण त्या सिलेंडर पेक्षा जास्त गॅस तुझ्या पोटात भरलाय मला तुझा गळाच दाबायला पाहिजे होता ए रणवीर आहे तू रणवीर आहेस? मग तू रणवीर का मी अश्विन पाटील जास्ती दिसतोय अरे त्यांच्याकडे आमचा पिक्चर आहे मंगेश सर आणि अश्विन सर माहितीये का हे जी स्टुडिओचे सर्व आहेत हे काय हे सर्व सारव काय तुम्ही पंच माराल नंतर आमची वाट लागेल ना म्हणजे काय होईल अरे काय बोल माझी फॅमिली मोठी आहे उद्या प्रीमियरला गेलो आणि म्हणाले या सगळ्यांनी तिकीट काढावे लागेल एवढ्यात पडेल मला 5,000 नुसते पॉपकॉर्नला जातात मी काय म्हणतो पण दीपाली वहिनी का चिडलाय दीपाली कौन दीपाली वेद तुम्ही दीपिका वेद दीपिका दीपिका काय बाटलीत घातलं तर गंगाराम वाटालाच तुम्ही सगळेलीच वेद म्हणते काय चुकलं माझं मी काय म्हणतो दीपाली वहिनी तुमचं पोरग नाही आलं का ते बारक कोण ते दीपवीर म्हणता कितवीला आता दीपवीर आमचं पोरगा नाहीये वेद मग ते आमच्या नावाचं शॉर्ट फॉर्म आहे दीपिका आणि रणवीर दीपवीर आय, 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 आय. काही करू शकतो आता पहिला मी जर माझ्या नावाचं केलं तर काय होईल ना प्रवीण स्नेहल प्रश्नेल जोक मारशील तर चपलीने मारेल प्रश्नेल जोक नाही मारायचे तू नादी लागू नको आम्ही लई टेरर माणूस आहे काय सांगतो तुम्ही टेलर आहात अरे वा वा बरं झालं कळलं मला हे इथं ना 2 लुगडी आहेत ती ते शर्ट शिवून द्या ना मला
कशाचं काय शर्ट शूजच्या 2 लुगड्यांचं शर्ट. डायरेक्ट लुगडीच नेस काय बाकी ठेवलंयस तू आता सर ते आपले पाहून घे दादा आलेत. किती कॉन्फिडन्स आहे तुला रे किती confidence आहे तुला ते आपले माझ्या डोळ्यात बघतोय मी सांगतो का पुढचं म्हणून कोण आलंय सर आपले दादा आलेत. तिकडून येणार आहे ते दादा परत याना हसवाना दादा परत याना हसवाना. भाई रेडी है ना हाँ? काका अरे क्या पोया क्या बोल रहा भाई काय करताय अरे मैं पूरा तैयारी करके आया यार. असली आता तुम्ही 1-1.5 महीना बोलताय ना दादा परत याना हसवाना, तो मैंने अपना खुद का शो निकाला यार तुम लोग को हंसाने के लिए. दादा परत आलाय तुम्हाला हसवायला. क्या बात है. कुठला तेजू शो? तेजू मस्त करा तेजू तू. हाँ हो गए. तेजू हाँ तेजू सिद्ध्या. पकड़ना तो जाए नहीं कुछ नहीं. वो ठीक है उसको कुछ नहीं. चलो तो भाई लोग मैं तुम्हारे लिए मस्त एक अख्खा शो निकालेला है. काय शो अरे देखना भाई. अरे दादा के जलवे. एवढ्यात पडली जाहिरात तुमची. ती जाहिरात खाली लिहा तरी होतं हे दादा म्हणजे संजय दादा नाही, ते दादा आहेत बघा. आता हे ऐकणार आहेत का आता. तुमचं कन्फ्युजन झालंय. तुम्ही फक्त जाहिरात ऐकली. हाँ दादा म्हणजे तुम्ही नाही. मैं नहीं है. दादा म्हणजे दादा कोणके मतलब वो दादा परत या ना वो वाला मैं नहीं है. नाही. अरे यार मजाक में मैंने बहुत खर्चा कर दिया यार. तुम्ही जाहिरात नीट बघा. मजाक मध्ये नाही केलाय, एका पंच साठी एवढा खर्च केलाय. हे बरं आहे तुम्ही एका पंच साठी दादाला इथं बोलवलं ते तुम्हाला चाललं. मैं थोड़ा सा इतना कर दिया तो क्या प्रॉब्लम है दादा. आई लव यू बेबी. फिर अभी मैं क्या बोल रहा हूँ, अभी इतना खर्चा हो गया है ना तो मैं सही सॉरी सही. अभी इतना खर्चा हो गया है ना तो मैं कर लेता हूँ ना शो थोड़ा सा. मेरा कॉमेडी एक्टिंग देखो खाली. नहीं वो हॉस्टल डेज में देखा हमने. हे काय हे काय अरे पिक्चर एक मिनिट हे काय आहे. अरे सिनेमा आहे त्यांचा. काय काय केलंय त्यांनी. हॉस्टल लाइफ में दादा ने काम के लिए. दादा अभी कुछ नहीं तो हम लोग एक रील का वीडियो साथ में बनाते हैं. नहीं तो मैं बोलती हूँ शॉर्ट फिल्म बनाते हैं. हाँ नहीं दादा मैं क्या बोलती हूँ, बाकी सब आप छोड़ दो. आप एक सिर्फ पोस्टर निकालो, उसको हम लोग आउट कर देते हैं, बाद में हम फिल्म का देखते. हा आणि ते पोस्टर नाही का मोठ्या पाईप मध्ये ठेवा. कशाला. म्हणजे लोकांना सांगता येईल ना प्रोजेक्ट पाइपलाइन मध्ये आहे. क्या बोलेगा ये, क्या जोक है यार. अबे भाई दुनियादारी है ना अभी. क्या बोलता पोया. दुनियादारी आहे पण दुनियादारी फुल आहे. नाही श्रेयामध्ये श्रेयाला घ्यायला पाहिजे 2002 मध्ये. दुनियादारी 2 चं कास्टिंग झालंय. एक मिनिट कास्टिंग झालं म्हणजे कोण त्याच्यामध्ये. फुल आहे कास्टिंग. अरे यार बघायचंय. हो कास्टिंग बघा दुनियादारी 2 चं. वो सब परफेक्ट किया है, खाली वो लास्ट वाली को जो मूछ है ना वो प्रॉब्लम है. क्रिएटिव कितना क्रिएटिव है. लेकिन मैं बोल रहा हूँ सुन भाई, ये अपना वर्ल्ड रिकॉर्ड वाला फिल्म है. हाँ ये अपना वर्ल्ड रिकॉर्ड वाला फिल्म है.
सगळ्या भूमिका तुम्ही करणार आहे म्हणून. नाही नाही, प्रेक्षकांच्या भूमिकेत पण मीच आहे. अरे मतलब प्रेक्षक आपले एवढे फॅन आहेत की आपला मुखवटा घालणार आणि बसणार त्याच्यात. मैं ओरिजिनल जाके बैठेगा वे ऐसा. वा कडक. अच्छा मैं क्या बोल रहा हूँ, मैं करूँ क्या शुरू? आता ऐकणार आहे का ते? तेरे को बहुत मजा आएगा. नहीं नहीं, मजे तो तुम आए तभी आए मेरे को. अभी ज्यादा मजे की जरूरत है, लेकिन करो तुम्हारी. अभी ए भाई शुरू कर दो. चल चल ओके चलो शुरू कर दे. भाई लोग मैं पूछ रहा हूँ, मेरा स्टैंड अप है अभी. दादा के जलवे. दादा परत आला हसवायला. अभी मेरे को बताओ, एक फॅमिली आहे त्याच्यामध्ये एक म्हातारा आहे जो खूप सिरियस आहे, तरी पण सगळी फॅमिली हसते. का सांगा? का? कारण त्या फॅमिली टीव्ही वरती लग्न मुबारक पिक्चर चालू आहे. म्हातारा सिरियस काय? म्हातारा सिरियस काय? कारण त्याने आदल्या दिवशी लक्की बघितला. अच्छा सुनो, और एक बोलू क्या? और एक बोलू. ए अपना स्वप्निल है ना, स्वप्निल जोशी. स्वप्निल ने मयत का सामान रहता ना, उसका दुकान डाला. अब सोचो, मयत का सामान है, उसका दुकान डाला, लेकिन दुकान 2 दिन में बंद हो गया. बोलो क्यों? क्यों? क्योंकि कोई भी गिराईक आएगा ना तो स्वप्निल बोलता है, अरे आओ ना फिर. लोगों ने 2 दिन में दुकान बंद कर दिया. बोलो दादा आला हसवायला. अरे सुनो, अरे नो मोर. अरे वंस मोर बोल रहे हो, क्या बात है यार. सीधा चेहरा नको दाखवा, पकडला असेल. तो सुनो सुनो, और एक प्रवीण, अभी तेरे को उत्तर देना है. अभ्या किधर आहे? काय करायचंय? हा तुला उत्तर द्यायचं आहे. काय उत्तर देऊ? आता दया आणि पिट्या हे दोघं दोस्त आहेत. ओके दया. अरे अरे वा वा, अरे बाप रे. अव्या प्रश्न पुढे आहे. अव्या आठवण आली. आठवण आली. दया आणि आलेत का आज गँग आली आहे? नाही. अरे क्या बोलेगा भाई अभी. दया और पिट्या दोस्त आहेत. दोस्त आहे. दयाकडे कोंबडी आहे, पण ती कोंबडी पिट्याच्या घरी जाऊन अंडी घालते. ती कोंबडी पिट्याच्या घरी जाऊन अंडी घालते. कळलं. तर आता ती अंडी कोणाची? दयाची कोंबडी पिट्याच्या घरी जाऊन आणली. दयाची. अरे अंडी तर कोंबडीचीच आहेत ना. आता दया काय अंडी घालणार आहे का? सर रजनीकांत येत आहेत. Raskala, I am a Rajnikanta. अरे सगळं पडलं. सगळं पडलं. माझं पण सेम झालं मागाशी. सगळं पडलं. कुछ भी कर सकता, मालूम तुमको. कॉन्फिडन्स कॉन्फिडन्स. अरे इतना जमान 40 मिनिटं आहेत आपल्याकडं. भाई मैं करूँ क्या हंसवाने वाला आइटम? नको नको. Raskala, पाड़पट्टिदारा दूसरी चार इंडा चार रजनीకి చేదు इल्ल कुछ नसती काय नसते. अय्यो तुमची अंगठी टाक येत. मग तुम्ही काय करणार? जादू
अंक टाकली ಜಾದು ಎಲ್ಲ ನಾರುಗುಟ್ಟ ಪಾರುಗುಟ್ಟ ಪಾರುಗುಟ್ಟಿ ಎಲ್ಲ ಪಾರುಗುಟ್ಟ ನಿನ್ನ ಹಾಕ್ದೆ ಎಲ್ಲ ಡೊಂಡ आता परत आणा ಪಾಡಾಯಿ ಇನ್ನ ವಾಡಿದ್ಯೆ ಎಂಡ ಎಂಡ ಗುಡುಗಡೆ ಮಾರುಗುಂಡೆ ಪಾರುಗುಂಡುಗಡೆ ಚಂಡ ಬಂಡಾಳಿ ಅತ್ತಾಳ ಗುಂಡ दादा येणार दादा येणार ಎಂಡ ಗುಡುಗುಡ ಎಂಡ ಗುಡುಗುಡ ಎಂಡ ಪಟ್ಟ हे दादा बंद करा जादूचे प्रयोग. अरे जादूचे प्रयोग बंद कर जादूचे प्रयोग, मार खाशील. परत आणा. एक मिनिट दादा थांबा जरा जरा एक मिनिट जादू शिका. परत हाय येणार येणार हे गायब करायचं हाय ह्यात आणायचं नाही परत यात परत आणायचं करतो कशाला जमत नाही तर नाही नाही मी आपलं असं येणार दादा स्किट संपल्यावर जो अंगठी नाही मिळाली ना तुला ऐकीन माझा. तर मंडळी तुकडवाडी मधली पांडू शुभेच्छा पार्टी तर सुरूच राहणार आहे, पण आता वेळ चालली आहे आत्तापुरतं थांबण्याची. पाहूयात याचा उर्वरित भाग उद्याच्या भागात.